सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे, हे आपण या रीडिंगद्वारे पाहणार आहोत. हे पिक पाईल रीडिंग आहे. तुमच्याकरिता इथे 3 पाईल्स आपण ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक पाईल निवडायचे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहणार आहोत. फाईल नंबर 1, तुम्ही जर नाईट ऑफ वँडच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे, नाईट ऑफ वँडचं कार्ड आहे. खूप वेगाने कोणीतरी व्यक्ती तुमच्या जीवनात येत आहे आणि तुमचं ध्येय पूर्ण होण्याच्या दृष्टीने काही गोष्टी वेगाने होतील. काही तणावपूर्ण स्थिती होईल म्हणा किंवा ही जी कोणी व्यक्ती येत आहे त्यामुळे तुम्हाला वेगाने अनेक गोष्टी कराव्या लागतील. पहिलं जे कार्ड आहे ते आहे 4 ऑफ कप. त्यानंतर आहे टेम्परन्स, किंग ऑफ वँड, द एम्परर, 3 ऑफ पेंटॅकल, हायरोफंट आणि हाय प्रिस्टेस. इथे मध्यावर जे कार्ड आहे ते आहे एम्पररचं आणि इथे मुख्य कार्ड नाईट ऑफ वँड आहे. ही दोन्ही कार्ड्स जी आहेत ती तणावपूर्ण स्थितीला दाखवत आहेत. कोणीतरी अशी व्यक्ती तुमच्या जीवनात येत आहे आणि खूप वेगाने येत आहे, जी अनुभवी आहे किंवा जी ध्येयासाठी खूप पॅशनेट ऊर्जेमध्ये आहे. म्हणजे तिचं ध्येय, तिचं करिअर हे त्या व्यक्तीसाठी खूप महत्वाचं आहे आणि अशी व्यक्ती तुमच्या जीवनात येत आहे. त्या व्यक्तीमुळे किंवा ही तुमची ऊर्जा सुद्धा आहे, जिथे तुम्ही शिस्तीला महत्त्व देत आहात, तुमच्या कामांना महत्त्व देत आहात आणि तुमचं ध्येय पूर्ण कसं होईल या दृष्टीने तुम्ही ऍक्शन घेता, तुम्ही खूप वेगाने पुढे जाऊ इच्छिता. तर अशी ही तुमची ऊर्जा या आठवड्यात दिसतेय आणि ही मुख्य ऊर्जा आहे आणि बाकीची कार्ड्स काय म्हणतात हे आपण पाहू. सोमवारसाठी जे कार्ड आहे ते 4 ऑफ कपचं कार्ड आहे. इथे तुम्ही उदास दिसत आहात. इथे तुमची ही ऊर्जा काय सांगते? थोडेसे असे तुम्ही नाराज आहात की कधी होणार? तुम्ही थकलायत आणि जे काही ब्रह्मांड तुमच्या जीवनात करत आहे त्यानंतर तुम्हाला काही अपेक्षा आहेत की आपण जे केलंय त्याचं काय किंवा तुमच्याकडे जे कप आहेत त्यांच्याकडे तुम्ही पाहत आहात, म्हणजे ते तुम्ही केलेलं आहे काम त्याचे रिझल्ट्स न दिसल्यामुळे तुम्ही नाराज आहात. पण ब्रह्मांड तुम्हाला काय देत आहे हे एक रहस्य आहे, जे तुम्हाला लवकरच कळणार आहे. ब्रह्मांड तुमच्या जीवनात काही अशा गोष्टी करणार आहे की ज्यामुळे तुमचा फायदा होईल, जे तुमच्या भल्यासाठी असेल आणि त्यामुळे तुमची प्रगती होऊ शकते. पण जो कप ब्रह्मांड देत आहे त्याबद्दल तुम्हाला माहित नसल्यामुळे तुम्ही आता नाराज असे दिसत आहात. टेम्परन्सचं हे कार्ड मंगळवारसाठी आलंय आणि इथे देवदूत दिसत आहेत कार्डमध्ये. तर हे कार्ड काय सांगतंय की तुम्ही काहीतरी खास कराल मंगळवारच्या दिवशी.
तुम्हाला काहीतरी मार्ग मिळेल म्हणा, जे काही तुमच्याकडे आहे त्यातूनच तुम्ही एक नवीन गोष्ट निर्माण करणार आहात आणि ह्या सगळ्यामध्ये ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. बुधवारचं जे कार्ड आहे ते कार्ड आत्मविश्वासाला दाखवतंय. ते कार्ड सांगतंय की तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येयासाठी आणि अनेकांचं नेतृत्व करण्याच्या दृष्टीने तुम्ही पॅशनेट ऊर्जेमध्ये दिसत आहात. कामाला महत्त्व देत आहात. जबाबदारी योग्य प्रकारे आपण कशी पार पाडू ह्याकडे तुमचा लक्ष आहे आणि तुम्ही साहसी झालेले आहात. शिवाय तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. प्रगती कशी करावी ह्या दृष्टीने तुम्ही सगळं नियोजन करत आहात आणि त्या दृष्टीने तुमची ऍक्शन आहे. मध्यावर जे एम्पररचं कार्ड आलेलं आहे ते मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कोणीतरी अनुभवी व्यक्ती तुमच्या जीवनात येणार आहे आणि ही व्यक्ती अशी व्यक्ती आहे की जिचं मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्वाचं ठरू शकतं. त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे तुमची जी काही स्थिती आहे, तुमच्या ध्येयाचं जे काही स्टेटस आहे त्यामध्ये खूप वेगाने तुम्ही प्रगती करणार आहात. 3 ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड आहे. ते कार्ड काय सांगतंय? ते कार्ड शुक्रवारसाठी आलंय आणि इथे तुम्ही इतरांना मार्गदर्शन करताना दिसत आहात. सगळे मिळून काहीतरी निर्माण करत आहात. समूह दिसतोय किंवा तुम्ही तुम्ही जे काही काम करत आहात तिथे इतर माणसं तुमच्याकडे सल्ला घ्यायला येऊ शकतात. तुम्ही त्यांना मार्गदर्शन कराल आणि त्यांच्यासाठी तुमचा सल्ला महत्वाचा ठरू शकतो. एकंदरीत हे कार्ड काय सांगताय की तुम्ही सगळे मिळून काहीतरी निर्माण करत आहात. शनिवारी जे कार्ड आहे ते आहे हायरोफंटचं. तर इथे सुद्धा तुम्ही इतरांना मार्गदर्शन करताना दिसताय. हे तुम्ही मार्गदर्शन कराल किंवा एखादी गुरु व्यक्ती तुमच्या जीवनात येईल आणि ज्या व्यक्तीचं मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्वाचं ठरू शकतं. एम्पररची ऊर्जा तणावपूर्ण स्थितीला सुद्धा दाखवते हे मी सुरुवातीला म्हटलंच, पण ही ऊर्जा अशी आहे की जी तुमच्याकडनं काम करून घेईल. रविवारी हाय प्रिस्टेसचं कार्ड आहे. हे कार्ड संतुलनाला दाखवतंय. तुम्ही स्वतःला वेळ देत आहात, शांत राहत आहात, निरीक्षण करत आहात आणि तुमची आध्यात्मिक ऊर्जा इथे दिसत आहे. तुम्हाला अनेक रहस्य माहिती आहेत. त्या बाबतीत तुम्ही निरीक्षण करत आहात. तुमचा अभ्यास चालू आहे. एकंदरीत या आठवड्यात तुम्ही आता तुमच्या ध्येयाकडे वेगाने जाणार आहात आणि एखादी व्यक्ती, एखादी म्हणा किंवा अधिक व्यक्ती एक जीवनात येतील, ज्यांचं मार्गदर्शन तुम्हाला महत्वाचं वाटेल. तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे ब्रह्मांडाचं हे आपण पाहूया. किंग ऑफ कपचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की तुम्हाला आता प्रेमाने तुमची जबाबदारी पार पाडायची आहे. इतरांना समजून घ्यायचं आहे आणि तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा वापर करायचा आहे मार्गदर्शनासाठी. तुम्ही एक महत्वाची भूमिका करणार आहात तेव्हा तुम्हाला इतरांच्या भावना समजून घ्यायच्या आहेत आणि त्यांना योग्य दिशा दाखवायची आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 2. तुम्ही जर
तर टॉवरच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. इथे सोमवारसाठी जे कार्ड आलंय ते आहे 8 ऑफ वॅन्ड. त्यानंतर आहे 7 ऑफ कप, क्वीन ऑफ पेंटॅकल, 3 ऑफ वॅन्ड, 10 ऑफ सॉर्ड, क्वीन ऑफ कप आणि सन कार्ड. सुरुवातीचं आणि शेवटचं कार्ड खूपच पॉझिटिव्ह आहे. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. 8 ऑफ वॅन्डचं कार्ड आहे जे आशीर्वादांना दाखवतंय. ब्रह्मांड तुमच्याकडे खूप सारी माहिती पाठवत आहे आणि अनेक गोष्टी वेगाने होणार आहेत. ही वॉन्ड्सची ऊर्जा वेगाला सुद्धा दाखवत आहे. वेगाने कोणत्या गोष्टी होणार आहेत तर तुम्ही सकारात्मक होत आहात, नेतृत्व करत आहात. हे कार्ड शेवटी आलंय, रविवारसाठी आलंय, पण हे सकारात्मक कार्ड जे आहे ते सांगतंय की तुम्ही अनेकांचं नेतृत्व करण्याच्या दृष्टीने आता अनेक गोष्टी होणार आहेत. तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन आणणार आहात आणि अनेक बदल करणार आहात आणि ही वॉन्डची ऊर्जा काय सांगते? तुम्हाला आता पटापट स्वतःची कामं करायची आहेत किंवा जे काही तुम्हाला बदलायला हवं आहे, जिथे-जिथे तुम्हाला काम करणं आवश्यक आहे, त्या गोष्टी आता तुम्हाला वेगाने करायच्या आहेत. कारण आता तुम्हाला इतरांची काळजी घ्यायची आहे. शेवटचं जे कार्ड आहे ते क्वीन ऑफ कपचं कार्ड आहे आणि सन कार्ड रविवारसाठी आलंय. तर ही कार्ड सांगतायत की ती भूमिका करण्यासाठी, अनेकांचं नेतृत्व करण्यासाठी तुम्हाला तयार केलं जातंय या आठवड्यामध्ये. तुमच्यामधली नकारात्मकता जाणार आहे. जी काही नकारात्मकता आहे ती जाणार आहे आणि खूप मोठं परिवर्तन टॉवरचं कार्ड सांगत आहे. टॉवरचं कार्ड मुख्य कार्ड आहे आणि मंगळवारसाठी जे कार्ड आलंय ते आहे 7 ऑफ कप. तर ही जी नकारात्मकता आहे, अनेक पर्याय तुमच्याकडे आहेत आणि त्यातलं काय करावं, कशाला महत्व द्यावं, अशी जी तुमची स्थिती आहे तिथे आता ब्रह्मांड तुम्हाला दिशा दाखवणार आहे. खूप सारी माहिती तुमच्याकडे येत आहे. ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत सोमवारी पोहोचत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला मार्ग मिळणार आहे, योग्य दिशा मिळणार आहे. तुम्ही या भ्रमित स्थितीमधून बाहेर पडणार आहात. बुधवारचं जे कार्ड आहे ते आहे क्वीन ऑफ पेंटॅकल. हे कार्ड सांगतंय तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढणार आहे, अधिक शक्तिशाली होणार आहे आणि तुम्ही क्वीन ऑफ पेंटॅकलच्या ऊर्जेमध्ये दिसत आहात. म्हणजे बुधवारी तुम्ही इतरांना मार्गदर्शन कराल. तुमचं मार्गदर्शन इतरांसाठी उपचार ठरणार आहे. त्यांचं जे काही दुःख आहे ते दूर होण्यामध्ये तुम्ही महत्वाची भूमिका करणार आहात. तुमचं हे जे काही पद आहे किंवा जो अधिकार तुमच्याकडे आहे त्याचा योग्य वापर तुम्ही करताना इथे दिसत आहात. सगळ्यांची काळजी घेताना दिसत आहात. गुरुवारचं जे कार्ड आहे ते 3 ऑफ वॅन्डचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय तुमच्या ध्येयाला, जे दूरदृष्टीने तुम्ही नियोजन केलेलं आहे त्याबाबत तुम्ही ऍक्शन सुद्धा घेत आहात आणि पॅशनेट ऊर्जेमध्ये आहात. तर त्याबाबत ते ध्येय पूर्ण होण्याच्या दृष्टीने तुम्ही स्वतःमध्ये खूप मोठं परिवर्तन आणत आहात. म्हणजे ब्रह्मांड तुमच्या जीवनात असं परिवर्तन आणत आहे. म्हणूनच तुमच्यामधली नकारात्मकता जाण्याच्या दृष्टीने या आठवड्यात अनेक गोष्टी होणार आहेत. हा आठवडा तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. 3 ऑफ वॅन्डचं कार्ड
सांगतंय की येणाऱ्या काळात तुम्हाला खूप मोठं यश मिळणार आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही सगळं काही करत आहात. शुक्रवारी 10 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय नकारात्मकतेचा अंत होतोय. कारण तुम्ही सकारात्मक आहात. तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दृष्टीने ऍक्शन घेत आहात आणि ब्रह्मांड सुद्धा तुम्हाला मदत करत आहे, सहकार्य करत आहे. ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत आणि याचमुळे तुमच्या नकारात्मक स्थितीचा अंत होत आहे. टॉवरचं कार्ड खूप मोठ्या परिवर्तनाला दाखवत आहे. हे कार्ड मी सांगितलंच की तुम्ही सगळ्यांची काळजी घेताना इथे दिसत आहात. शनिवार, रविवार अनेकांचं नेतृत्व करताना दिसत आहात. खूप सकारात्मक तुम्ही होणार आहात आणि तुम्ही जे काही काम करणार आहात त्यामुळे अनेकांना दिशा मिळू शकते, योग्य मार्ग कळू शकतो, ज्ञानी होऊ शकतात लोक आणि तुम्ही सुद्धा तेजस्वी होणार आहात. तुम्ही सुद्धा अधिक ज्ञानी होणार आहात. हे रीडिंग सांगतंय की तुमचं ध्येय पूर्ण होणार आहे. त्या दृष्टीने तुम्ही ऍक्शन घेणार आहात. मार्गदर्शनासाठी काय कार्ड आहे यासाठी आपण एक कार्ड काढू. ब्रह्मांड सांगतंय की आता नियोजन पुन्हा करायचंय आणि साहस करायचं आहे. नियोजन जरी केलं असलं तरी साहस पण महत्वाचं आहे. जर तुम्ही फक्त नियोजन केलं आणि तुमच्या त्या चौकटीतच राहिलात तर तुम्ही तिथेच राहू शकता. पण जर तुम्ही नियोजन केलं, कृती केली, साहस सुद्धा दाखवलं तर तुम्ही तुमचं जे काही ध्येय आहे ते पूर्ण करू शकता. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. तुम्ही जर पेज ऑफ वॅनच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं पेज ऑफ वॅनचं हे मुख्य कार्ड आहे. एक नवीन सुरुवात इथे दिसत आहे. तुमच्या करिअरमध्ये ही नवीन सुरुवात होणार आहे. जिथे तुम्हाला आशा नव्हती तिथेच काहीतरी खास घडताना दिसत आहे. तिथेच एक नवीन सुरुवात होत आहे. पहिलं ते कार्ड आहे सोमवारचं, ते आहे नाईट ऑफ पेंटॅकल. त्यानंतर आहे 8 ऑफ कप. सिक्स ऑफ वॅन्ड. किंग ऑफ पेंटॅकल. स्टार कार्ड. टेन ऑफ कप आणि रविवारसाठी आहे क्वीन ऑफ सॉर्ड. सगळीच कार्ड खूप पॉझिटिव्ह आहेत. इथे फक्त एकच कार्ड मंगळवारसाठी जे कार्ड आलंय ते निगेटिव्ह कार्ड आहे. पण निगेटिव्ह कार्ड म्हणण्यापेक्षा तुम्ही परिवर्तन आणत आहात. काहीतरी जुन्या सवयी म्हणा किंवा काही गोष्टी सोडून तुम्ही दुर्गम भागात जात आहात. तुम्ही चॅलेंजेस स्वीकारत आहात आणि त्या दृष्टीने तुम्ही ऍक्शन घेत आहात. इथे मध्यावर जे कार्ड आहे ते आहे किंग ऑफ पेंटॅकल आणि मुख्य कार्ड आलेलं आहे पेज ऑफ वॅन्ड. तर ही कार्ड काय सांगतायत की तुम्ही समृद्ध आहात, पण ही समृद्धी तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे, जे काही अधिकार तुमच्याकडे आहेत, जे पद तुमच्याकडे आहे त्याचा उपयोग करण्याच्या दृष्टीने तुम्ही एक नवीन सुरुवात इथे करत आहात. जिथे आशा नव्हती तिथेच तुम्ही एक नवीन सुरुवात करताना दिसत आहात या आठवड्यामध्ये.
पहिलं जे कार्ड आहे सोमवारचं, ते कार्ड सांगतंय की प्रगती करण्याच्या दृष्टीने तुम्ही हळूहळू पुढे जाणे पसंत करत आहात. एक एक गोष्टी शिकत आहात आणि समजून घेऊन पुढे जात आहात. मंगळवारी तुम्ही स्वतःमध्ये बदल आणत आहात, काही गोष्टी सोडून देत आहात आणि काहीतरी नवीन स्वतःमध्ये बदल करत आहात किंवा काही चॅलेंजेस ज्याची भीती तुम्हाला वाटत होती म्हणा किंवा ज्या बाबतीत तुम्ही नकारात्मक होता, तर त्याचा सामना तुम्ही करणार आहात. त्या चॅलेंजेसचा स्वीकार तुम्ही करणार आहात आणि इथे इथे हे 8 ऑफ कपचं कार्ड काय सांगतंय, की जी तुमची जुनी सवय होती, ती सोडून तुम्ही नवी पद्धत स्वीकारत आहात किंवा जे अवघड वाटतंय ते करण्याचा प्रयत्न करत आहात. दुर्गम भागात इथे जाताना तुम्ही दिसत आहात. आणि त्यानंतर बुधवारी जे कार्ड आहे ते 6 ऑफ वँडचं कार्ड आहे. तुम्ही चॅलेंजेसचा सामना केल्यामुळेच बुधवारी तुम्हाला यश मिळत आहे, तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि सगळी माणसं तुमच्या बरोबर इथे दिसत आहेत. सगळ्यांचं प्रोत्साहन तुम्हाला मिळत आहे. शिवाय तुम्ही अनेकांचं नेतृत्व सुद्धा करत आहात आणि तुम्ही कोणत्या दिशेला जात आहात, तर तुम्ही अधिक समृद्ध होण्याच्या दृष्टीने प्रगती साधत आहात. तुम्हाला लोकांचं भरपूर प्रेम मिळणारच आहे, पण तुम्ही तुमच्या जीवनात खूप सारी समृद्धी आकर्षित करीत आहात आणि खूप मोठं पद तुम्हाला मिळू शकतं. जिथे तुम्ही इतरांचा उपचार कराल, तुम्ही इतरांना मार्गदर्शन कराल आणि तुम्ही स्वतःची आणि इतरांची प्रगती करणार आहात. तुमचं जे काही काम आहे ते महत्वाचं आहे. तिथे तुम्हाला खूप सारं प्रेम मिळणार आहे. इथे खूप सारी गुलाबाची फुलं दिसत आहेत. शुक्रवारसाठी स्टार कार्ड आलंय. हे कार्ड सांगतंय की तुम्हाला आशा आहे की तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला खूप सारं यश येणाऱ्या काळात मिळेल. शिवाय तुम्ही जे काही करत आहात त्यामुळे अनेक जण प्रभावित होत आहेत. तुम्ही तुमच्या कामाने इतरांना आकर्षित करीत आहात. ग्रह सुद्धा तुमच्याकरिता अनुकूल आहेत आणि काहीतरी विशेष काम करत आहात. स्टार्सचं हे कार्ड विशेष कार्याला दाखवत आहे. शनिवारसाठी 10 ऑफ कपचं हे कार्ड आहे आणि हे कार्ड आनंदाला दाखवतंय. तुम्ही इथे आनंदी दिसत आहात. शिवाय तुमचा परिवार सुद्धा आनंदी दिसत आहे. तुम्ही एकमेकांना वेळ देत आहात. मजेत वेळ घालवत आहात आणि जर तुमचं कामाच्या बाबतीत हे रीडिंग असेल, तुमचा प्रश्न जर कामाच्या बाबतीतला असेल, तर करिअरमध्ये किंवा जे काही तुम्ही करत आहात, त्यामध्ये तुम्हाला यश मिळत आहे. यश मिळत आहे, हे इथे 2 कार्ड सांगत आहेत. 6 ऑफ वँडचं कार्ड सुद्धा आलंय, स्टार कार्ड सुद्धा आलंय. खूप सारी कार्ड्स यशाला दाखवत आहेत. 10 ऑफ कपचं कार्ड सुद्धा आलंय. किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड समृद्धीला दर्शवत आहे, अधिकाराला दर्शवत आहे. मोठी मोठी कार्ड्स या रीडिंग मध्ये आहेत. शिवाय इथे किंग आणि क्वीन दोन्ही कार्ड्स आलेली आहेत. तर ही कार्ड सांगतायत तुमची शिवशक्ती संतुलित होते, रियुनियन होऊ शकतं. क्वीन ऑफ सॉर्ड्सचं कार्ड ऍक्शनला दाखवतंय. तुम्ही आता ऍक्शन घेणार आहात, स्पष्टता येत आहे. तुम्हाला नेमकं माहितीये की काय आता करायला हवंय, कोणत्या स्टेजला काय करायचं, कधी काय करायचं ह्याबाबत स्पष्टता असल्यामुळे तुम्हाला यश मिळवणं सोपं जात आहे आणि तुम्ही आता तितके कन्फ्यूज नसून तुमच्याकडे स्पष्टता आहे आणि स्पष्टता असणं जास्त महत्वाचं आहे. आपण जे काही करत आहोत ते किती सोपं, किती अवघड यापेक्षा सुद्धा आपण किती संतुलित आहोत आणि आपल्याकडे किती स्पष्टता आहे एखाद्या गोष्टीबाबत हे जास्त महत्वाचं आहे. त्या
गोष्टी जर तुमच्याकडे असतील, स्पष्टता असेल, संतुलन असेल, तर तुम्ही यशस्वी होणारच. पेज ऑफ वॅन्डचं हे कार्ड सांगतंय, की तुम्ही अशा ठिकाणी यश मिळवत आहात, अशा ठिकाणी एक नवीन सुरुवात करत आहात, जिथे काही पिकवणं म्हणजे जिथे काही करणं अवघड वाटू शकतं इतरांना किंवा जी स्थिती होती, ती अशी स्थिती होती, की तिथे काही आशाच नव्हती. पण तिथे आता तुम्ही नवीन सुरुवात करत आहात आणि तुम्हाला येणाऱ्या काळात यश सुद्धा मिळणार आहे. मार्गदर्शनासाठी आपण एक कार्ड काढणार आहोत. तर कार्ड आलंय क्वीन ऑफ वॅन्ड. ब्रह्मांड तुम्हाला काय सांगत आहे? तुम्ही क्वीन ऑफ वॅन्ड आहात, तेव्हा साहस करा. तुम्ही एका संघर्षानंतर ह्या पदापर्यंत पोहोचले आहात, तेव्हा तुमच्याकडनं साहस अपेक्षित आहे आणि ह्या पदाचा योग्य वापर करा, अंतर्ज्ञान शक्तीचा वापर करा, सकारात्मक राहा आणि तुमचं जे काही ध्येय आहे, जे काही स्वप्न आहे, ते कसं पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करा. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.